नमस्कार मित्रांनो, मराठी जॉब अलर्ट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. ज्यांना भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवा करायची आहे त्यांच्यासाठी एक खूप महत्त्वाची माहिती आहे. आज आपण 2026च्या अग्निवीर रॅली भरतीबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत, अगदी सोप्या भाषेत, जेणेकरून तयारी करायला एकदम सोपं जाईल. हे बघा, ज्यांच्या मनात देशसेवेची ज्योत जळत आहे त्यांच्यासाठी हे शब्द फक्त एक वाक्य नाहीत, तर एक मोठी प्रेरणा आहेत. खरं तर भारतीय सैन्यात जाणं म्हणजे फक्त नोकरी मिळवणं नाही, तर देशाप्रती आपलं कर्तव्य पार पाडण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. ओके, तर ही सगळी प्रक्रिया सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण तिला 4 भागांमध्ये पाहूया. पहिलं, ही संधी इतकी खास का आहे? दुसरं, पात्रता काय आहे आणि तारखा कोणत्या लक्षात ठेवायच्या आहेत? तिसरं, निवड प्रक्रिया कशी असणार आहे? आणि चौथं म्हणजे अर्ज कसा करायचा आणि कोणती कागदपत्र लागतील. चला, तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, एक सुवर्ण संधी. अग्निपथ योजनेअंतर्गत होणारी ही भरती खरोखरच अनेक तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. पाहूया का ते? तर सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की ही भरती अग्निपथ योजनेअंतर्गत होतीये आणि याची रॅली कुठे होणार आहे? तर भोपाळमध्ये 3EME सेंटर येथे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन करता येणार आहेत. त्यामुळे joinindianarmy.nic.in ही जी अधिकृत वेबसाईट आहे तिच्यावर सतत लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे बरं का. ओके, संधीबद्दल तर कळालं. आता वळूया आपल्या दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, पात्रता आणि महत्त्वाच्या तारखा. कारण ही माहिती चुकवून अजिबात चालणार नाही. आता ह्या तारखा नीट लक्षात ठेवा किंवा कुठेतरी लिहूनच ठेवा. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 3 मार्च 2026. रॅली सुरू होतीये 2 मार्चला आणि ती चालेल 12 एप्रिलपर्यंत. आणि हो, जे क्लार्क आणि ट्रेड्समॅन पदांसाठी अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी रिपोर्टिंगची तारीख 3 मार्च आहे. त्यामुळे ह्या तारखा अजिबात विसरू नका. बरं, आता पाहूया कोणकोणत्या पदांसाठी ही भरती आहे. इथे बरीच पर्याय उपलब्ध आहेत, जसं की अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर क्लार्क किंवा स्टोअरकीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन आणि हो, संगीतकारांसाठी सुद्धा ओपन कॅटेगरीमध्ये संधी आहे. म्हणजे आपल्या पात्रतेनुसार आणि आवडीनुसार योग्य पद निवडता येईल. आता वयोमर्यादेबद्दल बोलूया, जो की एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. लक्षात घ्या, 1 ऑक्टोबर 2025 या दिवशी वय कमीत कमी 17.5 वर्ष आणि जास्तीत जास्त 21 वर्ष असायला हवं. म्हणजे या वयोगटात बसत असाल तरच अर्ज करता येईल. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी हे नक्की तपासून घ्या. चला, तर आता आपण त्या भागाकडे आलो आहोत जो सगळ्यांनाच जाणून घ्यायचा असतो. निवड नेमकी होणार कशी? ही पूर्ण प्रक्रिया काही टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, याचा प्रत्येक टप्पा पार करणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, निवड प्रक्रियेमध्ये एकूण 5 मुख्य टप्पे आहेत. सगळ्यात आधी होईल शारीरिक तंदुरुस्ती चाचणी म्हणजेच PFT. त्यानंतर होईल शारीरिक मोजमाप चाचणी म्हणजे PMT. तिसरा टप्पा आहे वैद्यकीय तपासणी. हे सगळं पार केल्यावर होईल लेखी परीक्षा आणि मग सगळ्यात शेवटी कागदपत्रांची पडताळणी. म्हणजे प्रत्येक टप्प्यासाठी एकदम कसून तयारी करावी लागेल. आणि हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. अनेक जणांना वाटतं की सैन्यात जायचं म्हणजे फक्त शरीर तंदुरुस्त हवं, पण तसं नाहीये. शारीरिक ताकदीइतकीच बौद्धिक क्षमताही महत्त्वाची आहे. म्हणजे शारीरिक आणि लेखी परीक्षा या दोन्ही आघाड्यांवर जो तयारी करेल, यश त्याचंच असेल. हे अगदी पक्क लक्षात ठेवा. ओके, तयारी कशी करायची हे तर कळालं. आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात प्रॅक्टिकल भागाकडे वळूया, म्हणजे अर्ज कसा करायचा आणि त्यासाठी कोणती कागदपत्र तयार ठेवायची आहेत. आता कागदपत्रांची यादी नीट ऐका. सगळ्यात आधी तर प्रवेशपत्र, मग 10वी आणि 12वीची गुणपत्रिका, अधिवास म्हणजे डोमिसाईल आणि जातीचा दाखला, चारित्र्य प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि बँक खात्याचा तपशील. हे सगळं तयार ठेवा. आणि हो, एक खास गोष्ट, 10 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर एक शपथपत्र सुद्धा लागेल, ते विसरू नका. आणि लक्षात ठेवा, या सगळ्या कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि झेरॉक्स कॉपी दोन्ही सोबत ठेवायच्या आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया तशी सोपी आहे. फक्त काही गोष्टी लक्षात ठेवा. सगळ्यात आधी www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर जायचं. तिथे स्वतःची नोंदणी करायची म्हणजे रजिस्ट्रेशन. मग अग्निवीरचा अर्ज एकदम अचूकपणे भरायचा. अर्ज सबमिट करायचा आणि मग आपलं प्रवेशपत्र म्हणजेच ॲडमिट कार्ड डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्यायची. एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्ज भरताना कोणतीही चूक करू नका, कारण एका लहानशा चुकीमुळे मोठी अडचण येऊ शकते. तर मग हे लक्षात ठेवायला हवंय की ही फक्त एक भरती प्रक्रिया नाहीये, हे देशसेवेसाठी दिलेले एक आवाहन आहे. शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर तयारी करून या संधीचं सोनं करण्याची हीच योग्य वेळ आहे. तर मग खरा प्रश्न हा आहे की देशसेवेसाठी आपण तयार आहोत का? अशाच नवीन जॉब अपडेटसाठी मराठी जॉब अलर्ट चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.